दादा आता तुम्हीच सांगा, टायर मध्ये कोणाला घालायचं हो? मित्र हो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणे अत्यंत कडक शिस्तीचे. म्हणजे खरं तर बघावं, ते तसं स्वतःलाच तसं म्हणून घेतात की मी खूप कडक शिस्तीचा आहे वगैरे, आणि कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतात ते शिस्तीनं वागा, नाहीतर मी पोलिसांना सांगेन की याला टायरमध्ये घाला म्हणून. असा दम ते जाहीर कार्यक्रमामधून सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना देतात. म्हणजे कसं, आपल्याला गुंडगिरी गुन्हेगारी अजिबात मान्य नाही अशा पद्धतीने ते बोलत असतात आणि वाढत्या गुन्हेगारीबाबत ते चिंता सुद्धा व्यक्त करतात. गुन्हेगारी रोखा म्हणून पोलिसांना थेट आदेश देतात, हे चित्र एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला काय, गुन्हेगारीला राजाश्रय दिला जातो, हे आता काही नवं नाही. कमी अधिक प्रमाणामध्ये बघा, सगळ्याच राजकीय पक्षामध्ये अशा या गुन्हेगारी वर्तुळातल्या टाकाऊ लोकांचा भरणा असतोच असतो. पण या बाबतीत अजित पवार नेहमी चर्चेत असतात. बघा, पुण्यासारखं सुसंस्कृत शहर गुन्हेगारीनं व्यापून गेलं. अजितदादा तर इथले पालकमंत्री, जबाबदारी घ्यायची कुणी? जबाबदारीचा विषय तर सोडून द्या मित्रांनो, पण गुन्हेगारीला पाठिंबा कोणाचा आहे हे आता वेगळं सांगायची सुद्धा आवश्यकता उरलेली नाही. त्यातच आता पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी अशा काही लोकांना उमेदवारी दिली, ते पाहून महाराष्ट्र अचंबित झाला. पुण्यातल्या गुन्हेगारी वर्तुळातल्या चौघांना अजित पवार यांनी महापालिकेची चक्क आपल्या पक्षाची उमेदवारी देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय. नानापेठेतल्या आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली अंधेकर आणि लक्ष्मी अंधेकर यांना उमेदवारी दिली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणासह 5,40,00,000 खंडणी प्रकरणामध्ये त्या सध्या कोठडीत आहेत. ते आता अजितदादाच्या पक्षातून निवडणूक लढवत आहेत. या दोघी सुद्धा आता ही निवडणूक तुरुंगातूनच लढवणार आहेत. मित्रांनो, त्यापेक्षा आणखी एक धक्कादायक उमेदवारी सांगतो. कुख्यात गुंड गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांनाही आपल्या पक्षाची उमेदवारी अजितदादांनी दिली. थांबा, त्यापेक्षा सुद्धा आणखी एक धक्कादायक उमेदवार म्हणजे बापू नायर. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजे मोका अंतर्गत कारवाई झालेला हा बापू नायर आता अजित पवार पक्षाचा उमेदवार आहे. या बापू नायरवर पुणेच्या आणि परिसरामध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोड्याचा कट रचणं आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणं असं जवळपास 15 पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय पुण्याच्या धनकवडे आणि अप्पर इंदिरानगर भागामध्ये त्याची स्वतःची अशी एक गुन्हेगारी टोळी सक्रिय आहे. असा माणूस आता अजित पवार यांच्या साथीनं जनसेवा करणार आहे. 2016 मध्ये पोलिसांनी त्याला दिल्लीत अटक केली आणि येरवडा तुरुंगात डांबलेला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पुरंदर तालुक्यातील जमीन खरेदी केल्याचा सुद्धा त्याच्यावर आरोप आहे. आणि बघा, या प्रकरणामध्ये त्याच्या आईला सुद्धा अटक झालेली होती. म्हणजे ही सुद्धा काही साधी सुधी कोणी असामी नाही आहे. अशा प्रकारच्या तब्बल चौघांना अजित पवार यांनी पुण्यातून महापालिकेची उमेदवारी दिली आपल्या पक्षाची. कडक शिस्तीचे म्हणून आपली पाठ थोपटून घेणारे अजित पवार आता त्यांच्या पक्षाचे हे 4 उमेदवार. या उमेदवारीमुळं पुणेकर तर अक्षरशः थक्क झाले. पण महाराष्ट्रातून सुद्धा याची मोठी चर्चा व्हायला लागलेली आहे. चर्चाच नव्हे, गुन्हेगारीला पाठबळ कोणाचं याचं उत्तर सुद्धा आता अगदी ठळकपणे समोर आलेलं आहे. लोकांना माहिती असतं, पण ते आता अधिक गडदपणे समोर आलं. बघा, गुन्हेगारी रोखा म्हणून पोलिसांना आदेश देणारे गुन्हेगारांना निवडून द्या म्हणून सांगत आहेत. आता काही नाही हो, अजितदादांनी आता फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं म्हणजे झालं. दादा आता तुम्हीच सांगा, टायर मध्ये कोणाला घालायचं हो? थांबा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सुद्धा द्या बरं का. धन्यवाद, पुन्हा भेटू. नमस्कार.